आपली कोलंबी बिर्याणी रेडी आहे. आज मी कोलंबी बिर्याणी बनवणार आहे. त्यासाठी ही कोलंबी मी स्वच्छ पाण्यात धुवून घेतली आहे. आता ती मॅरिनेट करण्यासाठी थोडी हळद, थोडं मीठ आणि अर्ध लिंबू त्याला पिळून घेऊया आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हा बासमती राईस मी अर्धा तास पाण्यात भिजत घालून ठेवला होता. आता आपण तो फोडणी देऊया. त्यासाठी मी एक पातेलं गरम करत ठेवलं आहे. पातेलं गरम झालं की त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घेऊया. तूप व्यवस्थित वितळलं किंवा त्याच्यामध्ये आपण खड्या मसाल्यांची एक फोडणी देऊया. खड्या मसाल्यांमध्ये मी घेतला आहे जिरं, काळी मिरी, लवंग, तज, तेजपत्ता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार खडे मसाले घालू शकता. ते मी सर्व घालून घेते. खडे मसाले व्यवस्थित परतून झाले आहेत. आता मी हा भात घालून घेते आहे याच्यामध्ये. भात व्यवस्थित परतून घेऊया आणि मग भाताला लागेल त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत आणि भाताला लागेल तितकंच आपण मीठ घालणार आहोत. बिकॉज आपण जी ग्रेव्ही करणार आहोत कोलंबीची त्याच्यामध्येही मीठ घालणार आहोत. सो आता फक्त भातापुरता मीठ घालायचं आहे याच्यामध्ये आपल्याला. आपण थोडेसे पोटॅटोज असे फ्राईज सारखे कट करून फ्राय करून घेऊया. आपण पोटॅटो ग्रेव्हीमध्ये नाही घालत आहोत बिकॉज त्याच्यामुळे ग्रेव्हीचा रसा जो आहे ना पोटॅटोज शोषून घेतात. आपली ग्रेव्ही जास्त होणार नाही. म्हणून मी अशा प्रकारे एक बटाटा कापून घेतला आहे आणि तेलावरती लालसर होईपर्यंत फ्राय करून घेत आहे. पोटॅटोज फ्राय करताना आपण ते आधी स्लो गॅसवर फ्राय करणार आहोत आणि ते शिजले की मग आपण गॅस फास्ट करणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता की पोटॅटो थोडेसे लालसर झाले आहेत. सर्व लालसर झाले की मग आता आपण ते काढून घेऊया. आपण जसे पोटॅटोज फ्राय केले तसे आता आपण कांदा पण फ्राय करून घेऊया. हा कांदा आपल्याला गार्निश करण्यासाठी हवा आहे. तोही आपण आधी स्लो गॅसवरती तळून घेऊया आणि मग तो शिजायला लागला का मग आपण गॅस थोडा फास्ट करून घेऊया. आता व्यवस्थित आपल्याला जसा हवा तसा लालसर होणार आहे. तुम्ही पाहू शकता की कांदा लाल व्हायला लागला आहे. सर्व कांदा असा लाल झाला की आपण तोही काढून घेऊया. बिर्याणीसाठी आपला राईस आता रेडी झाला आहे. तो आता आपण एका मोठ्या बाउलमध्ये असं थंड होण्यासाठी काढून घेऊया. राईस थंड झाला म्हणजे आपल्याला लेअर लावण्यासाठी जरा बरं पडेल. कोलंबीची ग्रेव्ही बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण फोडणीसाठी थोडं लसूण घालून घेऊया. तो व्यवस्थित परतून घेऊया. जोपर्यंत लसणाचा वास व्यवस्थित निघून जाईल तोपर्यंत. लसूण व्यवस्थित शिजला की मग आपण त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊया. कांदा व्यवस्थित परतून घेऊया.
आता ह्याच्यामध्ये आपण एक शिमला मिरची पण घालणार आहोत. ही मी बारीक कापून घेतली आहे. कांदा आणि शिमला मिरची व्यवस्थित शिजण्यासाठी आपण आता त्याच्यावरती झाकण देऊया. कांदा आणि शिमला मिरची शिजलेले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये हिरवं वाटण घालूया. ह्या हिरव्या वाटणामध्ये मी कोथिंबीर, मिरची, लसूण आणि अद्रक घालून घेतला आहे. वाटण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि वाटण शिजलं का आपण मग सर्व मसाले ह्याच्यामध्ये घालणार आहोत. वाटण व्यवस्थित शिजलं आहे. आता आपण त्यात मसाले घालून घेऊया. घरगुती मसाला, बिर्याणी मसाला आणि हळद. हळद मी कमी घालते बिकॉज मी कोलंबी मॅरिनेट करताना त्याच्यामध्ये ऑलरेडी हळद घातली होती. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. ग्रेव्हीला थोडासा कलर येण्यासाठी आपण लाल मिरची पावडर घालून घेऊया. सर्व मसाले नीट शिजले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये 2 टोमॅटो घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. टोमॅटो नीट मिक्स केले की त्याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं कोलंबी घालून घेऊया आणि अलगद हाताने मिक्स करून घेऊया. सर्व मिश्रण मिक्स केलं की पातेल्यावर आपण झाकण ठेवूया आणि झाकणावर थोडंसं पाणी ठेवूया म्हणजे भाजी जी आहे ही व्यवस्थित शिजली जाईल. आपण झाकण काढून बघूया. थोडी भाजी मिक्स करूया आणि जे आपण झाकणावरती पाणी ठेवलं होतं ते पाणी आपण याच्यामध्ये घालून घेऊया. आपण भाजी करताना ह्याच्यामध्ये मीठ नव्हतं टाकलं बिकॉज आपण मॅरिनेट केलं तेव्हाच मीठ घातलं होतं म्हणून. सो आता मी भाजी चाखून बघितली आहे तर थोडं मीठ कमी आहे पण मी वरून मीठ घालून घेते. तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही आता रेडी झाली आहे. आता आपण बिर्याणीच्या तयारीला लागूया. इथे मी एक तवा घेतला आहे. तव्यावरती मोठं पातेलं ठेवलं आहे आणि पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडासा कांदा घालून घेते म्हणजे बिर्याणी जी आहे आपली खालती ती लागायला नको. कांदा परतून घेतला आहे. आता आपण खाली राईसचा एक लेअर लावून घेऊया. व्यवस्थित सर्व साईडला तो पसरून घेऊया. आता आपण इथे कोलंब्या घालून घेऊया. चारही साईडला थोड्या थोड्या कोलंब्या घालूया. इथे आपण जास्त ग्रेव्ही नाही घालणार आहोत. आणि ह्या कोलंब्यांवरती मग आपण जे पोटॅटोज फ्राय केले आहेत ते थोडेसे स्प्रेड करून घेऊया आणि कांदा जो फ्राय केला होता तो पण आपण थोडासा स्प्रेड करून घेऊया.
आता आपण पुन्हा एक राईसचा लेअर लावून घेऊया. सगळीकडे व्यवस्थित पसरून घेऊया राईस. राईस व्यवस्थित पसरून झाला की मग आपण त्याच्यावरती कोलंबीची ग्रेव्ही घालून घेऊया. ही चारी साईडला व्यवस्थित पसरून घेऊया. इथे आपण थोडंसं ग्रेव्ही टाकणार आहोत, थोडी ती खाली हळूहळू अब्झॉर्ब होईल. ग्रेव्ही झाली की आता आपण पुन्हा एक थोडेसे पोटॅटोज फ्राय केलेत ते घालूया. आणि मग जो कांदा फ्राय केलाय तोही आपण इथे घालून घेऊया. अजून आता आपण एक भाताचा लेअर लावूया. तो भात पसरून झाला का मग आपण त्याच्यावरती पुन्हा कोलंबीची ग्रेव्ही घालून घेऊया. आणि इथे आपण जास्तीत जास्त ग्रेव्ही घालणार आहोत, म्हणजे ती ग्रेव्ही आहे ना पूर्ण खालपर्यंत शोषली जाईल आणि आपल्या पूर्ण भातामध्ये ग्रेव्ही व्यवस्थित पसरेल. आता आपला ग्रेव्हीचा लास्ट लेअर आहे, जो आपण भरपूर ग्रेव्ही घातली आहे त्याच्यावरती पुन्हा थोडेसे पोटॅटोज आपण घालून घेऊया आणि आपला जो फ्राय केलेला कांदा आहे तो घालूया. सर्व व्यवस्थित घालून घेतलं की आता आपला लास्ट भाताचा लेअर आहे तो आपण सर्वात वरती देऊया. सर्व भात व्यवस्थित पसरून घेऊया. जो आपला उरलेला कांदा आहे फ्राय केलेला तो आपण कांदा थोडासा वर घालूया. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. आणि थोडंसं साजूक तूप घालूया, म्हणजे त्याच्यामुळे बिर्याणीला आणखीन टेस्ट येईल. यावर आता आपण झाकण देऊया आणि अर्धा तास बिर्याणी शिजायला ठेवूया. अर्धा तास झालेला आहे आणि आपली बिर्याणी आता रेडी आहे. आता बिर्याणी आपण सर्व करून घेऊया. तुम्हाला जर आमची कोलंबी बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आमची कोलंबी बिर्याणी रेडी आहे.